तिवसा तालुक्यातील शिरसगाव मोजरी परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे। विद्युत तारेच्या घर्षणामुळे लागलेल्या आगीत 2 एकरातील गव्हाचे पीक जळून खाक झाले असून शेतकऱ्याचे तब्बल 1.5 लाख रुपयाचे नुकसान झाले आहे। ही घटना शनिवारी दुपारी 12:45 सुमारास घडली। मिळालेल्या माहितीनुसार अरविंद गोपाळ डफळ यांच्या कोळवण येथील शेतात रब्बी हंगामासाठी गव्हाची लागवड करण्यात आली होती। कर्ज आणि उसनवारी करून त्यांनी हे पीक घेतले होते। विशेष म्हणजे पुढील 5 दिवसात गहू कापणीला येणार होता। मात्र शेताजवळून गेलेल्या कृषी पंपाच्या नादुरुस्त आणि लोंबत्या विद्युत तारांमधून अचानक स्पार्किंग झाले। या स्पार्किंगमुळे आगीचे गोळे थेट उभ्या गव्हाच्या पिकावर पडले आणि काही क्षणातच 2 एकरातील गहू जळून खाक झाला। दरम्यान शेजारच्या शेतकऱ्यांना आगीची माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। स्प्रिंकलरच्या साहाय्याने आणि स्वतःच्या प्रयत्नाने तब्बल अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात आली, परंतु तोपर्यंत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितले की या लोंबत्या ताराबाबत अनेकदा विद्युत विभागाकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले। त्यामुळे भविष्यातही अशा घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे। घटनेची माहिती मिळताच विद्युत विभागाचे अभियंता मिश्रा यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला। तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांनी तहसीलदार मयूरजी कडसे आणि तलाठी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे। यामध्ये विद्युत तारा तातडीने दुरुस्ती करणे, झाडांची छाटणी करणे आणि पीडित शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे। दरम्यान पीडित शेतकरी अविनाश डफळ यांनी सांगितले की कर्ज आणि उसनवारी घेऊन गव्हाची पेरणी केली होती, मात्र पीक हाती घेण्याआधीच ते जळून खाक झाले। त्यामुळे जवळपास 1.5 लाख रुपयाचे नुकसान झाले असून सरकारने तातडीने मदत करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। या घटनेमुळे परिसरातील शेतकरी संतप्त झाले असून विद्युत विभागाच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याची भावना व्यक्त होत आहे। जनसमर्थन न्यूज, अमरावती। आज आमच्या गावातील अरविंद गोपाळराव डफळ यांच्या शेतामध्ये विजेच्या ताराचं स्पार्किंग होऊन म्हणजे विजेच्या ताराचं स्पार्किंग होऊन गहू जळालाय। 3 एकरचा गहू होता त्यांचा, त्यातला 2.5 एकर गहू जळून खाक झालाय। त्यातून एकही उंबी एकही गव्हाचा दाणा तिथून त्यांना मिळणार नाही। हे त्यांची जवळपास 1 ते 1.5 लाख रुपयाची हानी आज या विद्युत विभागाच्या हलगर्जीपणाने, निष्काळजीपणाने झालेली आहे। तर मला सांगायचं आहे की विद्युत विभागाला आज तुम्ही जर तातडीने उपाययोजना केल्या असत्या, म्हणजे सगळ्या जे पिकं आहे जे कापणीवर आलेले आहे, एवढे पिकं कापणीवर आल्यावर त्या तुमच्या केबलचा जो हे आहे डिस्टन्स खूप कमी आहे, त्याच्यात कोणी जर पक्षी बसला तर स्पार्किंग होण्याची भीती जास्त आहे। या आतापर्यंत करायला पाहिजे असलेल्या सगळ्या उपाययोजना आजपर्यंत केल्या नाही। माझी विद्युत विभागाला मागणी आहे की तुम्ही तातडीने त्या उपाययोजना कराव्या आणि समोर होणारा संभावित धोका टाळण्यात यावा। आज एक अरविंदराव डफळ यांच्या शेतामध्ये झालाय, उद्या आणखी कोणाच्या शेतामध्ये होईल, माझ्या शेतामध्ये होईल। त्यामुळं ही जबाबदारी स्वतः विद्युत विभागानं घ्यावी आणि त्यांना जे अपेक्षित मदत आहे, जी त्या शासनाच्या नियमानुसार मदत आहे, ती तातडीनं मिळण्यात यावी आणि बाकीच्या शेतामध्ये असा प्रकार होऊ नये म्हणून तातडीने उपाययोजना कराव्या, एवढं मी विद्युत विभागाला सांगू इच्छितो। आज दुपारी 12 वाजून 12:30च्या दरम्यान तो विजेचा गोळा पडला शेतात। माझा गहू होता तरी 3 एकराचा। 3 एकरातला समजा गहू 2 एकराचा जडला आणि त्याच्यात समजा जळून खाक झाले ते गहू। नंतर आम्ही जो गव्हाला खर्च लावला होता तो समजा लोन काढून किंवा कोणापासून व्याजाने आणून खर्च लावला जातो। आम्ही अपेक्षित केलं तर का ह्या वर्षी समजा एकरी 25 क्विंटल गहू होणार, तरी 1.5 लाखाचा जरी गहू होणार तरी आमचं आता सध्या 1.5 लाखाच्या दरम्यान नुकसान आहे। आता तुम्ही ह्या घटनेनंतर आता तुमची काय वाटते तुम्हाला? आमची मागणी काही नाही, फक्त एवढंच का आमचं नुकसान भरपाई झाली पाहिजे पूर्ण, बस तेवढंच।